या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, तर राज ठाकरेंना शिवसेनेतून आम्ही बाहेर काढलं नाही, कुणी काढलं हे सर्वांना माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, त्यांना कोणी विरोध केला तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। एनसीपीने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं, अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जातं। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाही। वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना डान्स बार फोडला, अमराठी लोकांचे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार आहेत, राज ठाकरेंचं होतं वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। राज ठाकरेंचा जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेलं नाही, उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीयांचंही योगदान। राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे यांचं वक्तव्य। ठाकरे घराणा नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला बसलोय, खासदार नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती आता राजकारणात उपयुक्त नाही, नारायण राणेंचं विधान। राज ठाकरेंची पातळी काय झाली हे महाराष्ट्रानं पाहिलं, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार। वकील गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरेंवर टीका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकून नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंची टीका, तर सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालंय, त्यांचा आरोप। प्रकल्पाला विरोध केला, सरबत नक्षलच्या नावाखाली अटक करणार, असा कायदा एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षलासारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारा जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत, फडणवीसांचा आरोप नेमका कोणाकडे। दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करूनही न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना, राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, अजित पवारांची माहिती। आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, कारण नसर आम्ही नाराज करत नाही, अलिबागमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। पुणे एमआयडीसीमध्ये अजित पवारांची भाजपची शिंदेच्या नेत्यांची कोणाची दादागिरी आहे, कोण दादागिरी करते, फडणवीसांनी नावं जाहीर करावी, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी। कुणीही हातात कायदा घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, फडणवीसांचा इशारा, तर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। यवत प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यवतचं प्रकरण कोणामुळे झालं हे सरकारने सांगावं, सरकारमधील लोकच मोर्चा काढणार असतील तर सरकारच बदनाम होणार ना, नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असंही वक्तव्य। तुम्ही स्वतःच्या धर्माला पाठिंबा देणार नसाल तर कोणाला देणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। भगव्याचा अपमान करणं हे दुर्दैवी, मोहन भागवत, मोदीजी हे कट्टर देशभक्त, त्यांचं नाव मालेगाव स्फोटात गोवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर दबाव टाकण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात, यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांनाही सुट्टी, तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना, 15 जण ताब्यात, सीसीटीव्ही दिसणाऱ्यांना अटक होणार।
दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष. आज यवतमध्ये कडकडीत बंद. पुण्यातील अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं. मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरात दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन, तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे बंधूंना शोध देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका. मुंबईत गुजराती नाट्यप्रयोगाचं आयोजन, तर मराठी आणि गुजरातीमध्ये वाद लावणं सुरू. राज ठाकरेंची टीका. पैशांवर निवडणुका जिंकण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू. पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं विधान. भ्रष्टाचाराविरोधात लवकरच राज्यभर आंदोलन करणार. शेतकरी कर्जमुक्ती, लाडक्या बहिणींची फसवणूक थांबवली पाहिजे. उद्धव ठाकरेंची माहिती. वरळी कोळीवाड्यातील बांधवांशी शिवालयामध्ये साधला संवाद. उमेदवार असताना खासदारकी आमदारकी एकत्र लढायचो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र लढायचो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सूचक भाष्य. पालकमंत्री पदाबाबत काळजी करू नका. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही तिघे निर्णय घेऊ. अलिबागमधील कार्यक्रमात अजित पवारांचं विधान. रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही. भरत गोगावलेंचं नाव न घेता सुनील तटकर यांना आव्हान. माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोक साबळे यांचा मुलगा, मधुकर ठाकूर यांचा मुलगा यांना घेऊन शिवसेनेला चेकमेट देऊ असं वाटत असेल, पण तसं होणार नाही. गोगावलेंचं वक्तव्य. दत्ता भाडेंचं वक्तव्य कृषीमंत्री होण्यापूर्वीचं. जनतेच्या हितासाठी कधी कधी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात, अजित पवारांनी केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक. शिंदे आणि सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लोमसी. सूत्रांची माहिती. डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. डिनर डिप्लोमसीत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता. धर्माचा सत्याचा विजय झाला. काँग्रेसनं षडयंत्र रचून केस बनवली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं विधान. फरार आरोपी गोट्यागीतेनं जितेंद्र आव्हाड यांना दिली धमकी. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, आव्हाडांना महागात पडणार अशी दिली धमकी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मदत करणार. एसआयटी लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल. नेमकं किती जणांवर गुन्हे दाखल झाले याबद्दल मात्र अजून पोलिसांकडून गुप्तता. ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी कोणत्या अधिकाऱ्यानं? राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट. याद राखा, मेघना बोर्डीकरांचा शब्द आहे, कानाखाली मारीन आता. व्हायरल व्हिडिओत बोर्डीकरांनी धमकी दिल्याचा दावा. वसतिगृहासाठी 10-15 कोटी कितीही पैसे मागा, लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं? अकोल्यातील एका कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. रिपब्लिकन पक्षाला 15 ते 20 जागा मिळाव्या, 1 मंत्रीपद आणि 1 एमएलसी द्या. रामदास आठवले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. भाजपची सत्ता असल्यानं गोरंट्याल भाजपात गेले. भाजपला गोरंट्याल यांची गरज नसून गोरंट्याल यांनाच भाजपची गरज आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळेंची कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार राहुल मोटे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. 5 ऑगस्टला प्रवेश होणार असल्याची मतदारसंघात चर्चा. मोटेंविरोधात फेसबुक पोस्ट व्हायरल. मनोज जरांगेंच्या आवाहनावरून धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कंडारी चावडीत बैठक संपन्न. या बैठकीत मराठा आरक्षणाची मुंबईवारी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. माधुरीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू. कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीबाबत अंबानींच्या वनताराचं स्पष्टीकरण. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत केली कार्यवाही. वनतारा प्रशासनाकडून प्रतिक्रिया. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीसाठी खासदार शाहू छत्रपतींचं पंतप्रधान मोदींना पत्र. हत्तीणीची प्रकृती चांगली असतानाही तिला वनतारामध्ये हलवल्याचा आरोप. हत्तीणी परत करण्याबाबत सूचना देण्याची मागणी. कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणीपासून ते कोल्हापूरपर्यंत 45 किलोमीटर पदयात्रेचं आयोजन. वनतारामध्ये नेलेल्या महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात पदयात्रा निघणार.
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीची नोटीस. उद्या सकाळी 11 वाजता कागदपत्रांसह ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस. बोरिवलीमध्ये तिकिटावरून प्रवासी आणि टीसीमध्ये वाद. सेकंड क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशानं फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास केला. टीसीनं विचारताच दोघांमध्ये वाद. प्रवाशाकडून बोरिवलीच्या टीसी कार्यालयाची तोडफोड. पुण्यातील सिंहगड रोडवर नवीन उड्डाणपुलाला भेगा. अवघ्या 3 महिन्यात नवीन उड्डाणपुलाला भेगा. हा पूल 1 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अकोल्यातील आपातापा महावितरण कार्यालयात वीज गेल्यानं काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड. रवी शिंदेकडून टेबलसह काचेची तोडफोड. ट्रेनमध्ये दारूच्या नशेत पोलीस शिपायाकडून महिलेचा विनयभंग. मीरा रोड ते नायगाव दरम्यानची घटना. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत बांधकामावरील कारवाईला एक कुटुंबाचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या पथकासमोर 4 वर्षाचं मूल खाली टाकून देण्याची कुटुंबियांची धमकी. कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत कुटुंबाकडून शिवीगाळ. गडचिरोलीत गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका चिखलात फसली. महिलेवर चिखलातून वाट काढण्याची आली वेळ. कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा. मुंबईच्या दहिसरमध्ये कोकणीपाडा परिसरातील रस्ता खचला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्यानं पालिकेच्या कामावर मात्र. बांधकामाच्या खड्ड्यात पडल्याने 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर ही घटना घडली. अहाद शरीफ शहा आणि शिफान जाकीर खान असे या मुलांचं नाव. किरकोळ भांडणाच्या रागातून तरुणाची हत्या. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरातील घटनेचं सीसीटीव्ही समोर. सर्व आरोपींना बेड्या ठोका, अन्यथा मृतदेह नेणार नाही. मृत तरुणाच्या पत्नीचा टाहो. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांची चौकशी. आषाढी यात्रेवेळी दर्शन बारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप. मंदिर समिती सदस्य माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू. महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो. यापुढे स्वागतासाठी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ नये. नागपूरमधील महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आवाहन. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावरील लोकल रद्द. मुख्य मार्गावरील लोकल उशिराने धावणार. प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता. जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्यात बुद्धिबळाचा सामना. बुद्धिबळाच्या सामन्यात खासदार स्मिता वाघ पहिल्याच चालीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना भारी पडल्या. दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेकडून कारवाई. पोलीस बंदोबस्तात शेड लावण्याचं काम पूर्ण. 1 ऑगस्टपासून एसटीच्या डिझेल खरेदीत सवलत सुरू. डिझेल खरेदीवर एकूण 3 रुपये प्रति किलो लिटर इतकी सवलत. महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या करमाळा शहरात पोलिसांचा रूट मार्च. करमाळा पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचा रूट मार्च. आक्षेपार्ह पोस्ट आणि चुकीचा मजकूर सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्यांवर नंदुरबार पोलिसांची कारवाई. पोस्टमुळे 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीवर कारवाई. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावितांनी घेतला कार्यकर्ता मेळावा. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कामाला लागण्याच्या गावितांच्या सूचना. धुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चौरे तर शहराध्यक्षपदी साबिर शेख यांची निवड. 3 राज्यांसाठी केंद्र असलेली टिश्यू कल्चरची भव्य प्रयोगशाळा जळगावात साकारण्यात येणार. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती. मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातील जागांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी. जळगावच्या 40 गावात जप्त केलेल्या 65 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर. पोलिसांनी केलेल्या तपासात माहिती उघड. पोहरादेवीचे महंत आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंह महाराज 9 ऑगस्टला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बंजारा समाजाला हिंदू बंजारा म्हणून जनगणनेत नोंद करण्यासाठी बाबूसिंह महाराजांची संपूर्ण देशात जनजागृती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 600 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 500 ते 1300 रुपयांपर्यंत दर. कांद्याचे दर वाढवून मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी. धुळे शहरातून वाहत जाणाऱ्या मोदी नाल्यावरील फरशी पुलाचा मागच्या वर्षी कोसळलेला भाग अद्यापही जैसे थे. वर्ष उलटूनही कोसळलेल्या भागाची दुरुस्ती नाही. महापालिका प्रशासनाचं कामाकडे दुर्लक्ष. जळगावच्या रायपूर कुसुंबामध्ये 10वीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. वैभव ठाकूर असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट.
जळगावात बालरंगभूमी परिषदेतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा. रंगमंच पूजन करून संपूर्ण जळगाव शहरातून काढण्यात आली बालनाट्य दिंडी. जळगावच्या जैन हिल्समध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीत 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन. 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणार स्पर्धा. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस राजकारण सोडणार, यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. देशाची राजकीय व्यवस्था बिघडली, ती मी दुरुस्त करायला सक्षम नाही. एका कार्यक्रमात त्यांचं वक्तव्य. भारताने रशियन तेलाची आयात थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा. भारताचं एक चांगलं पाऊल, ट्रम्प यांची प्रतिक्रिया. भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात अपयशी ठरला. कराराच्या अभावामुळे भारताला आता 25% शुल्क द्यावं लागेल. हे बांगलादेशपेक्षा अधिक आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचं विधान. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. कुलगामच्या अखल जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार. सलग 3ऱ्या दिवशी कारवाई. 2025च्या पहिल्या 7 महिन्यात अमेरिकेने आतापर्यंत 1703 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवलं. यामध्ये 1562 पुरुष आणि 141 महिलांचा समावेश. इंडिगोच्या मुंबई कोलकाता विमानात एका व्यक्तीनं त्याला अटॅक आला. सहप्रवाशांनी पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला चापट मारली. विमानातील इतर प्रवाशांनी चापट मारणाऱ्याला धरलं धारेवर. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ट्रेन पकडण्यासाठी कार थेट प्लॅटफॉर्मवर आणल्याचा प्रकार. प्लॅटफॉर्मवर कार आणणाऱ्या इस्माला पोलिसांकडून अटक. एटीएसची जबलपूरमध्ये मोठी कारवाई. 10 वर्षापासून लपून बसलेल्या एका अफगाण नागरिकाला अटक. 1 आठवडाभर लक्ष ठेवून जबलपूरच्या छोटी ओमटीमधून घेतलं ताब्यात. हिमाचल प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट. राज्यात सुरू असलेल्या बांधकामांमुळे निसर्ग निश्चितच नाराज. पर्यावरणीय ऱ्हासावर बोलताना सुप्रीम कोर्टाकडून मत व्यक्त. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये भूस्खलन. चंदीगड मनाली लेह राष्ट्रीय महामार्ग बंद. आतापर्यंत विविध अपघातांमध्ये 95 जणांचा मृत्यू तर 1,500 घरांचं नुकसान. खलिस्तान समर्थक खासदार अमृतपाल सिंह हे डोप चाचणीसाठी तयार. ड्रग्ज गैरवापराचा आरोप करणाऱ्या राजकारण्यांचीही डोप चाचणी घ्यावी, सिंग यांची वकिलांची मागणी. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये जनसाधारण एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले. ट्रेन मुझफ्फरहून अहमदाबादकडे जात असताना घडली घटना. पंजाबच्या तरुणाची कॅनडात नैराश्यातून आत्महत्या. 2023मध्ये आकाशदीप सिंह शिक्षणासाठी कॅनडात गेला होता. मात्र शिक्षणानंतर नोकरी न लागल्यानं उचललं टोकाचं पाऊल. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.